नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण काय घडलं पाहणार आहोत. तर इकडे आता जी रम्या असते तिला आता पारच्या जवळ जायचं असतं, त्यासाठी ती काही ना काही संधी शोधत असते आणि त्याच वेळेला आता त्या संधीत तिला असं वाटत असतं की आपण जर पारच्या जवळ राहायचं असेल तर त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत काम करावं लागेल, तेव्हाच त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल. म्हणून ती रडायल्याचं नाटक करते आणि रडल्याचं नाटक करून ती पार्थकडे विनवणी करते आणि पार्थला म्हणत असते की पार्थ, मला तुझ्या याचे ते जॉब मिळेल का. त्यावर आता पार्थसुद्धा तिच्या रडण्याला भुलतो आणि तिला जॉबसाठी होकार देतो. तर आता रम्या जी असते ती आता तिची पुढची पावलं चालण्यासाठी तयार असते. ती आता ऑफिसला जाणार असते आणि त्यामुळेच आता तिचं प्लॅनिंग सुरू होतं. तर त्यावेळेला तिची आई जी असते म्हणजे ती वसुंधरा, ती तिला विचारते की रम्या, तुझ्या डोक्यात आता काय आहे, हे सगळे कपडे वगैरे घालून तू कुठे चाललेली आहेस. तेव्हा रम्या म्हणते की इतके दिवस जे करायचं होतं ते आता करते, कारण का मला जास्तीत जास्त वेळ, जेवढा वेळ म्हणजेच मला पार्थसोबत राहता येईल तेवढंच मला त्याच्या जवळ जाता येईल आणि त्यामुळेच मी आता घरात बसून न राहता ऑफिसला जायचं ठरवलेलं आहे. त्यावर तिची आई म्हणते की तुला हे सगळं योग्य वाटतंय का. त्यावर मात्र आता रम्या म्हणते की हो, मला हाच योग्य रस्ता दिसतोय आणि हाच रस्ता मला पार्थच्या जवळ घेऊन जाईल आणि तेव्हाच माझा पार्थ हा माझा कायमचा होईल, असंच ती आता म्हणू लागते. तर इकडे मात्र हे जे काही आहे ते सगळं काही पार्थच्या आईला मान्य नसतं आणि म्हणूनच पार्थची आई जी असते ती मात्र पार्थला म्हणत असते की तुझं हे सगळं काय चाललंय, तू ह्या सगळ्यासाठी काव्याची आणि तुझ्या बाबांची परमिशन घेतलीस का. त्यावर मात्र पार्थ म्हणतो की मी काव्याशी बोलेन आणि बाबांशी सुद्धा. त्यानंतर मात्र इथे पार्थच्या आईला रम्या कामावर जाते ही गोष्टच मान्य नसते आणि त्यामुळेच आता ती तिला अडवत असते. मात्र आता रम्या मात्र स्वतःचाच घोडा दामटावत आपल्याबद्दल सगळं काही सांगून मी आता ह्याची बिझनेस पार्टनर आहे असं म्हणते. पण आता आईला हे सगळं काही पटत नसतं. तर आई रम्याला या सगळ्यापासून कसं लांब करेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.